आता आमचं सोमनाथचं फुल दर्शन करून झालं आणि आता आम्हाला इथून वेरावलमधून परत आम्हाला जुनागडला जायचं आहे, कारण आम्ही रात्रीतच गिरनार चढायला चालू करणार आहे. तर आम्हाला फॉर्च्युनेटली वंदे भारतची तिकीटं मिळालीत. तर आता ऑलरेडी ट्रेन आली आहे आणि आम्ही फॉर द फर्स्ट टाईम आम्ही ह्याच्यामधून ट्रॅव्हल करणार आहे. तर आता आम्ही सेटल झालो आहे वंदे भारतमध्ये आणि खूप भारी ट्रेन आहे ॲक्च्युली. फर्स्ट टाईमच आम्ही एक्सपिरियन्स करतो आहे वंदे भारतची जर्नी. 50 मिनिटांची जर्नी आहे, बट स्टील वी चोज टू गो फ्रॉम वेरावल टू जुनागड. ऐकलेलं पण खरंच फास्ट आहे. 30-40 मिनिटांची झोप काढून एकदम कम्फर्टेबली आम्ही जुनागडमध्ये पोहोचलो. बेसलाच कुठेतरी हॉटेल बघू आणि तिथे स्टे करू आणि मग आता खायचं प्यायचं बघू आणि रेस्ट करणार आहे पूर्णपणे. आणि रात्री आपल्या जर्नीला चालू होणार आहे, सुरुवात होणार आहे. वंदे भरायचे जे TC आहेत ते पण एकदम फॅन्सी तेव्हा समोर जुनागड स्टेशनवरून एक रिक्षा बुक केली आहे 150 रुपीजमध्ये. ते आम्हाला गिरनारच्या पायथ्याला सोडणार आहेत. तिथेच आम्ही आमचा एक स्टे बघणार आहे. स्टे म्हणजे स्टे तर आम्हाला लागणार नाही, बट बॅग्स वगैरे ठेवायला, फ्रेश व्हायला, तर तसं एक हॉटेल बघू. गिरनार कुठेतरी डोळ्यासमोर दिसू लागला आहे आणि वरती चढायचा जो नर्वसनेस होता, एवढ्या पायऱ्या कशा चढणार, एवढ्या पायऱ्या, महाराजच जे काय ते करून घेतील. पण बघूनच एक एनर्जी आली आहे अंगात आणि बघूनच असं वाटतंय की महाराजही आमची वाट बघतायत जशी आम्ही महाराजांच्या दर्शनाची वाट बघतो. दुपार संध्याकाळचे 4 वाजलेत आणि शिखरावर पूर्ण धुकं दिसतंय. आम्ही चेक इन केलं आहे रूममध्ये. एक ॲव्हरेज खूप छान अशी कम्फर्टेबल रूम आहे, मी तुम्हाला दाखवतो. AC आहे, 2 बेड आहेत, प्लस त्यांनी आता आम्हाला एक्स्ट्रा मॅट्रेस दिले, एक्स्ट्रा ब्लँकेट दिलेत. का दिलेत ते आम्हाला माहीत नाही, बट सगळ्यात भारी या रूमबद्दल जर काय असेल तर नुपूर तर इकडनं हलतच नाही आहे. डायरेक्ट व्ह्यू टू गिरनार, गुरुशिखराचा डायरेक्ट व्ह्यू आहे. तर तुम्हाला इथे जर बुकिंग करायचं असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो कसं बुकिंग करायचं ते. बट खूप भारी रूम आम्हाला मिळालेली आहे. आणि इथे हे शिवलिंगाच्या आकाराचं हॉटेल अजून एक आहे. इथे पण तुम्ही रूम बुक करू शकता. समहाव अराउंड 1500 ते 2000-1800 पर्यंत इथे रूम्स असतील. पण हा व्ह्यू बघा. तसाच जर तुम्ही इथून बाहेरच्या साईडला आलात, मेन डोर ओपन केलात, तर तुम्हाला असा व्ह्यू मिळतो. जिथे तिथे गिरनारची उंच शिखरं. सो आज ते खूप कम्फर्टेबल, खूप छान आहे. हा जुना आखाडा आहे, पाहू शकता. लांब पर्यंत, दूर पर्यंत गिरनारची शिखरं दिसत आहेत. सो तुला स्टे बद्दल काय सांगायचं नुपूर, कसं वाटलं? मन भरलं. आम्हाला ऍक्च्युली पहिला दुसरी रूम दिली होती खाली आणि त्याला टॉपचा व्ह्यू होता. मग यांना म्हटलं की जर असा बघूया मिळतोय काय, ट्राय करूया. आणि तर त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की आम्हाला असा व्ह्यू द्या किंवा अशी रूम द्या ज्याने आम्हाला चांगला व्ह्यू मिळेल, शिखर दिसेल आमचं.
तर त्यांनी आम्हाला एवढाच छान रूम दिला की हे बघा रोपवे पण दिसतोय इकडून. त्यांना आधी पटत नव्हतं की आमचं लग्नच झालंय म्हणून होय. खूप वेळ क्रॉस क्वेश्चन केलं, खूप म्हणजे खूप वेळ केलं. मग तुम्ही नाव का नाही बदललंय असं तसं तसं असं. मग त्यांना फायनली कळालं की आमचं खरंच लग्न झालंय. आणि फायनली ही रूम आम्हाला मिळालेली आहे. तर तुम्ही जर घेतनाला याल तर ही रूम तुम्ही बुक करू शकता. फक्त 1500 रुपयामध्ये तुम्हाला AC रूम मिळते आणि 1000 रुपयामध्ये नॉन AC रूम. आपल्याला इथून चालायला चालू करायचा. हा असा एक मोठा चौक असा आहे. इथून वर तुम्हाला शिखर दिसतंय. ओ माय गॉड, दिस इज ट्राय करा. हा ट्राय करा. महाराज इथे महाराज जातो. इथे आपले महाराज हम तुमको कवर करतो. इतको नाही चाहिए. इतको नाही चाहिए. मराठी समजते थोडं. मला महाराजांचंच खो लागलंय ग. जिकडे दिसतात तिकडे पोहायला जातो मी. आता आम्ही जेवायला बाहेर पडलोय. काठी आत्ताच घेऊन ठेवली कारण आम्ही 2 वाजता 2च्या दरम्यान चढायला चालू करू. तर माहीत नाही मे बी तेव्हा काठी मिळेल का नाही. तर अशी ही आपल्याला काठी मिळते. तर त्याचं 50 रुपये ते भाडं घेतात आणि एक कुपन असं देतात आणि कार्ड असं देतात. तर आपण जाऊन आल्यानंतर परत त्यांना ते कार्ड द्यायचं. मग ते 20 रुपये भाडं घेतात आणि 30 रुपये आपल्याला परत देतात. तर तुम्ही जर फर्स्ट टाइम वगैरे येत असाल तर तुम्ही काठी घेऊ शकता. खूप जण काठी घेऊन चढतात. आम्ही दोघांच्यात एकच अशी काठी घेतली आहे. थोडंसं कापूर आणि नारळ घ्यायच्या विचारात आहे. तर इकडे आम्ही इथे दुकान आहे. मी मस्त ही थाळी घेतली आहे. त्याच्यामध्ये राजमा आहे, एक शेवभाजी आहे, एक बटाट्याची भाजी आहे आणि ही कसली तरी डाळ आहे आणि चपाती छाज ते आणि मिळणार आहे. वाव, काहीतरी भारी भारी आलंय. एवढं भरून छाछ दिलंय त्यांनी. शेवभाजीने सुरुवात करूया. चांगली आहे, टेस्ट चांगली आहे. सजेस्ट करू शकतो आपण. आपल्यासारखी टेस्ट नाही का पण ठीकठाक आहे, खाऊ शकतो. ठीक. माझा पण आलू पराठा आलेला आहे. नंबर पण जेवते. तर महाराजांना पाया पडून आपण जेवायला चालू करूया. आता 12:30-1 वाजायला आलाय आणि आता आम्ही चालायला सुरुवात करणार आहे. आपण घेतलंय सगळं सामान. अत्तर घेतलं, हां, नारळ घेतला, कापूर घेतला, अष्टगंध घेतला, त्याच्यानंतर अगरबत्ती घेतली, फुलं वगैरे मिळणार वाटेत. झालं आमची सगळी तयारी झाली आहे. आणि आता आम्ही चालायला सुरुवात करतोय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. चला काठी.
काय वाटतं, महाराज दर्शन देतील का? 100%. हे खूप दत्त महाराजांचे खूप मोठे भक्त आहेत, त्यामुळे त्यांना महाराज भक्त जसे महाराजांची वाट बघत असतात तसेच महाराज सुद्धा भक्तांची वाट बघत असतात. म्हणूनच आपल्याला ज्यावेळी महाराजांचा कॉल येतो त्यावेळी आपण कसेही काही करून निघून जातो पण महाराजांपर्यंत पोहोचतो. पण जेव्हा तो कॉल येतो त्यावेळी कोणत्या ना कोणत्या रूपात महाराज आपल्याला दर्शन देतात. आपलं लक्ष असलं पाहिजे. आमच्या बरोबर अजून एक म्हणजे असंच भेटता मला कळालेलं की मग अशी फिरता असं कळालेलं की एक मुंबईचा ग्रुप आहे, कोल्हापूरचा ग्रुप आहे, पण ते 12ला चढायला चालू करणार होते. आमच्या मागे आता अजून एक ग्रुप आलाय. हां, तर जास्त करून रात्री हा ट्रेक करत असाल तर दोघंच असाल तर हां टॉर्च सोबत ठेवा. आजूबाजूला तुम्हाला माणसं भेटत राहतील इकडे तिकडे, पण थोडा मध्ये काळोखाचा पॅच आहे, सो एक टॉर्च सोबत असलेली बरी. आणि काठी. तर चला. असं म्हणतात की पांढरं घुबड दिसणं खूप शुभ असतं आणि आम्ही जितक्या वेळेला ह्या रोडवरनं फिरलो तितक्या वेळेला आम्हाला ते घुबड दिसलं आणि आम्ही एक बघितलं तर त्याच्या बाजूला परत दुसरं पण येऊन बसलं. त्याच्यामुळे आमच्या जर्नीची सुरुवातच अशा शुभ महाराजांनी शुभ संकेत दिलाय. त्यामुळे आम्हाला अजूनच एनर्जी आली आता चढायला. चौकातून 2 रोड लागतात. एक जो रोड आहे तो लेफ्ट साईडचा आहे, तो रोपवेला जातो आणि आपल्याला राईट साईडचा वे घ्यायचा आहे जिथून आपल्याला पायरी मार्ग चालू होतो. श्री गुरुदेव दत्त. जय गिरनारी. प्लॅस्टिकच्या बॉटल्स वगैरे काहीच चालत नाही. आमच्याकडे एक होती, ते पण आम्ही इथे ठेवून दिली. इथे हनुमानाचं मंदिर आहे, तर इथे आपल्याला ही पहिली पायरी करायच्या म्हणजे पहिली पायरी चढायच्या आधी आम्ही इथे नारळ फोडून घेतो. सबसे दुलहे तुम्हारी सरना, तुम रक्षक काहू को डरना, बजरंगबली की जय. जय श्रीराम. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त 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 दत्त. जय हनुमान की जय. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. तर चालता चालता पायऱ्या चढता चढता मालकांचं दर्शन झालेलं आहे. जय शंकर बाबा.
प्रॉपर दुःख आलंय. आणि ॲव्हरेज एक 10 मिनिटामध्ये 500 पायऱ्या चढून होतात. आम्ही पहिल्या 1 तासात 2000 पायऱ्या चढल्या. त्याच्यानंतरच्या 10 मिनिटामध्ये आम्ही साधारण मोजत आहे तर 500 पायऱ्या आमच्या 10 मिनिटामध्ये चढून होत आहेत. मस्त धुकं आहे. खाली गाव आहे. धोका आले की महाराज आलेत काय माहिती. गुरुदेव दत्त. ढग मस्त चाललंय. चला तुम्ही पुढे. हे एक मंदिर आहे मध्येच. देवी आईचं काही नाव नाही आहे. ब्रह्मा विष्णू महेश दिसत आहेत. गाय दिसत आहे. खाली शिवलिंग दिसत आहे. कोणाला माहीत असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा. कालीमाता आहे. काळूबाईच्या नावानं सांग भलं. जय कालीमाता. स्वामी दिसले. काहीच दिसत नाही. एवढं धुकं आहे. दत्त महाराज. गुरुदेव दत्त. एक छोटीशी गुहा आहे. महाराजांची मूर्ती आहे. शिवाय नमस्तुभ्यम. आणि आजूबाजूला संपूर्ण ढगांचं राज्य. आणि ही आमची बायको हळूहळू हळूहळू गड चढताना. हिच्याकडे एनर्जी एवढी असते काय बोलावं. आता आपण साधारण 3000 पायऱ्या चढून झालो. 1 तासभर लागला आपल्याला. हो, 1.25 तासामध्ये आपल्या 3000 पायऱ्या चढून झाल्या. आणि हे संपूर्ण जुनागडचं नयनरम्य दृश्य. चला. संपूर्ण खालून ढग. हवेमुळे वरती वरती चाललेत. आणि जवळपास 3500 3-3500चा टप्पा ऑलमोस्ट पार झालेला आहे. चला. गुरुदेव दत्त. आणि रस्त्यात कोणीच नाही आहे. फक्त 3 जण. मी, नुपूर आणि आमचे महाराज. हर हर महादेव. एवढ्या फास्ट फास्ट पळतात नुसते. एवढे ढग आहेत की खालचं दिसणं बंद झालं आता. खालचे लाईट्स दिसणं बंद झाले. असं वाटतं की वेगळ्या दुनियेत एंटर केलं आपण. येस. सगळं धुकं येते पूर्ण. चला. हो, जवळपास 4000चा टप्पा पूर्ण झालाय. आणि मध्ये मध्ये शूट नाही करत आहे कारण जास्त बोललं तर जास्त दमायला होतं. तेव्हा थोडं शांत ठेवून मनातल्या मनात महाराजांचं नामस्मरण करून पायऱ्या चढत झाल्या. गुरुदेव दत्त. सुंदर. तुम्हाला फेवरेट काय करतो? हो. शिवाय नमः.
5000 पायऱ्यांचा टप्पा क्रॉस करून आपण 3:45 वाजता अंबाजी मातेच्या मंदिराकडे आलोय. मंदिर आता बंद आहे, पण असं म्हणतात की आईचं दर्शन जाता जाता घेऊनच पुढे जावं. दर्शन तर झालंय, बाहेरूनच येता येता या मंदिरात येऊन जाऊ. तर आता नेक्स्ट स्टॉप गोरक्षनाथ महाराज टेकडी. चला. संपूर्ण धुक्याचं ढगांचं साम्राज्य आणि त्यामध्ये आईच्या मायेची चादर. जय अंबे. तर आता फायनली आपण एकदम लास्टच्या अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोचलोय आणि इथूनच आहे आपल्याला गुरुचरण पादुकांकडे हा जायचा मार्ग आहे. आणि जे अखंड ध्वनी असते आपल्याला इथून खालून जायचंय. आणि खूप भारी एक्सपिरियन्स आहे इथे. इथंपर्यंत आम्ही कसं आलो आम्हालाच माहिती. आम्ही लिटरली 3 तासांमध्ये इथंपर्यंत आलो आणि आता एकदमच फक्त शेवटचा टप्पा राहिलाय, त्यामुळे अजून अंगामध्ये ऊर्जा आली. तर चला लवकर जाऊया, कधी एकदा जाऊन महाराजांच्या पायाचे चरण स्पर्श करता असं झालंय. एक नौजवान दौड़ के आ रहा है महाराष्ट्र से. यंदा नाही जी बातमी किती रक्कम भाऊ आपली राजस्थान. आपल्या 4 दिवस नाही यांचं सोचा. तर आता आम्ही पोचलोय गुरु शिखरावर आणि थोड्याच वेळात आमचं दर्शन होणार आहे. सगळी पूजेचं सामान तयारी आहे. आणि मागचं दाखव. आणि मागे असा थांग, आकाश आणि समोर गुरु शिखर. खूप अनरियल फिलिंग आहे. महाराजांची पूजा चालू आहे वरती, त्यामुळे आवाज एकदम शांत ठेवायला पाहिजे. वरती कॅमेरा अलाउड नाही आहे, तर इथूनच एवढं दर्शन आम्ही देऊ शकतो. तर आमचं दर्शन झालेलं आहे, खूप भारी दर्शन झालं. आणि आता आम्ही जाणार आहे धुनीकडे. तर तुम्हाला दाखवतो हा गेट आपण जो मागाशीच पाहिला होता, हा वाला. तर इथून दुसऱ्या बाजूने जो रस्ता खाली जातो तिथून आता आपण खाली जाणार आहे. आणि तिथे धोनी मंदिर आहे, तर तिथून धोनी घेऊन आम्ही पुन्हा गोरक्षनाथ मंदिराकडे जाणार आहे. मगाशी ते मंदिर बंद होतं, आता मंदिर उघडलं असेल. तर गोरक्षनाथ बाबांचं दर्शन घेऊन, अंबाजी मातांचं दर्शन घेऊन आम्ही खाली उतरणार आहे. बघू शकतो पूर्ण ढग आले आता. तर जय गिरनारी. तर ती जी समोर व्हाईट कलरची दिसते, जी तिथे व्हाईट कलरची दिसते ती गोरक्षनाथ टेकडी आहे. तिथे गोरक्षनाथांचं मंदिर आहे. तर तिथे मगाशी आम्ही गेलो तेव्हा मंदिर बंद होतं, आता तिथे जाणारच आहे. ते खूप प्राचीनच मंदिर आहे. ढगांची चादर. जसं आम्ही इमॅजिन केलं होतं की असं वातावरण पाहिजे, सेम तसं वातावरण झालंय. जय गिरनारी. ही आहे गुरु गोरक्षनाथांची, इथे चरणपादुका आहेत त्यांच्या. इथे त्यांनी तपश्चर्या केली होती
म्हणूनच हे स्थान दत्त महाराजांनी त्यांना दिलं होतं. आणि हे स्थान तुम्ही बघाल तर गुरु शिखरापेक्षा थोडासा हाईटवर आहे. महाराजांनी त्यांना हे स्थान यासाठी दिलं होतं की त्यांना इथे बसून डायरेक्ट महाराजांचं दर्शन होईल. ज्यांनी ज्यांनी नवनाथ पारायण केलं नाही किंवा नवनाथ पारायण ज्यांना शक्य नाही तरी नवनाथ कथा सर्वाचा तरच तुम्हाला गोरखनाथांचा इतिहास कळेल, त्यांच्याबद्दल माहिती मिळेल, ते महाराजांचे किती अतूट शिष्य होते ते पण तुम्हाला समजेल. तर तुम्ही नवनाथ कथा सर्वाचा. आता मी जातो धुनीच्या दर्शनाला. ही आहे गिरनारवरली पापपुण्याची गुहा. तर आपण इथून आत जायचंय. ही आहे एक्झॅक्ट गोरक्षनाथ मंदिराच्या समोर. समोर तिथे तुम्हाला गुरुशिखर पण दिसतंय. चला ठीक आहे. सुंदर श्री गुरुदेव दत्त. चला. आणि आपल्याला हे समोरच असं शिखराचं दर्शन होतं. गुहेतून बाहेर पडल्या खूप मस्त एक्सपिरियन्स होता. जसं इमॅजिन केलेलं त्याच्याहून खूप भारी फील झालं. आणि मेन म्हणजे हा विषय आहे की शूट नाही करायला देत. त्यामुळे तुम्हाला तिथली जी प्युअर एनर्जी आहे ती फील होते, ऍक्च्युअली होते. म्हणजे जेव्हा तुम्ही आतमध्ये ज्या दत्त चरण पादुका आहेत ते बघता किंवा तिथले जे श्री गुरुदत्त त्यांना बघता तेव्हा तुम्हाला ऍक्च्युअल ते कनेक्शन फील होतं आणि खूप असं भरून आल्यासारखं होतं. त्यामुळे भारी आहे. तुम्ही असं डोली करून पण जाऊ शकता. इथे केदारनाथ सारखं प्राण्यांना हार्म नाही केलं जात. इथे डोली वापरली जाते. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र दादा. तुम्हाला कसा वाटला हा तुमचा तर हा ड्रीम ट्रॅक होता? माझ्यासोबत खूप काही मॅजिकल गोष्टी घडल्या. ज्यावेळी वरती चढत होतो कुठेतरी असं वाटलेलं की थकणार. बोलतात महाराज तुमच्या बरोबर स्वतः वरती चढताना तुमच्यासोबत चढत असतात. त्याचा अनुभव मला असा आला, दर 20 एक मिनिटांनी असं वाटत होतं की आत्ता ट्रेक चालू केलाय, आत्ताच सुरू केलाय, आत्ताच ती फ्रेश एनर्जी. म्हणजे म्हणतात ना की गिरनार चढणाऱ्याला महाराजच ती एक कुठेतरी ताकद देतात गिरनार चढायला. तर ती आज अनुभवली. कशी देतात ती आज समजली. अजिबात थकायला नाही होत. याआधी मी एवढे ट्रेक केलेत पण त्याच्यात माझी वाट लागली 2-2,500 पायऱ्यांनी. पण या 10,000 पायऱ्यांमध्ये आणि आपल्याला 5,000 नंतरच्या पायऱ्या मला कळाल्याच नाही. येतो, थोडंसं पाय दुखतात पण तुम्हाला बिलकुल थकायला नाही. अप्रतिम. केदारनाथ आणि ह्या ट्रेकमध्ये एकच फरक आहे. दोन्ही ठिकाणी महादेव आहेत, दोन्ही ठिकाणी दत्त भगवान आहेत. फक्त केदारनाथला प्राण्यांचा उपयोग केला जातो, प्राण्यांना हार्म केलं जातं ट्रेक चढण्यासाठी. इथे नाही. इथे स्वतः माणसं खांद्यावरून डोली घेऊन माणसांना वरती आणतात आणि ती एक खूप छान गोष्ट बघायला मिळाली. थोडे पैसे चार्ज करतात पण जर तुम्हाला महाराजांचं दर्शन हवं असेल तर तुम्ही तसं पण येऊ शकता. जर तुम्ही फिजिकली नाही करू शकत, डोली आहे, रोपवे आहे. 5,000 पायऱ्यांपर्यंत रोपवेने तुम्ही येऊ शकता. इथून आपल्याला गोरक्षनाथ आणि गुरु शिखर या दोघांचं पण दर्शन होतं. थोडंसं दुःख आहे त्याच्यामुळे हे होतं. मागचा जो डोंगर आहे तो बघूया. अंबाजी मंदिराकडून थोडंसं पुढे आल्यानंतर हे दोन्ही
शिखरं आपल्याला दर्शन देतात. आम्ही रात्रीतनंच हा ट्रेक कंप्लीट केला, त्याच्यामुळे हे मंदिर बंद होतं. पण आता आपण या मंदिरामध्ये जाऊया. तर चला. अंबाजी मातेचं मंदिर आहे हे, तुम्ही बघू शकता. चला, हा रोपवे इथून आहे. इथपर्यंत तुम्ही येऊ शकता रोपवेने आणि मग तुम्हाला 5000 पायऱ्या फक्त चढाव्या लागतील. तर सगळी दर्शनं झालेली आहेत. अंबाजी मातेचं दर्शन झालेलं ते पण झालं आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. आमची 1 वाजताची ट्रेन आहे आणि आता ऑलरेडी 9:30 वाजले, त्यामुळे आम्ही खूप गडबड करून 2 तासामध्ये उतरणार आहे आणि पटकन आम्ही ट्रेनला जाणार आहे, कारण जुनागडला जायला परत एक 15-20 मिनिट लागतात. हो. तिथे जे समोर दिसतंय ते जैन मंदिर आहे, नेमिनाथ महाराज भगवानांचं. आणि हा आपला रोपवे. गौरी कुंड, गौरी गंगा. गिरनार उतरता उतरता बजरंगबली यांचं दर्शन. हे बघा शेफ्टी बघा केवढी आहे. कसे पोच देत आहेत. जय श्रीराम, जय जय श्रीराम. ते कसं झोपलंय बघ, माणसासारखं एकदम. हे बघ इथे एक सेम तुझ्यासारखे दिसत आहेत. मागे ते मागचं तुमच्या. तर फायनली 3.25 तास जिथे नारळ फोडला होता तिथे आम्ही पुन्हा पोहोचलेलो आहे. रात्री 1:30 वाजता ट्रेक चालू करून आम्ही लंबे मारुतीकडे पुन्हा एकदा पोहोचलो आहे आणि आमचा ट्रेक इथेच संपलेला आहे. तर खूप छान एक्सपिरियन्स होता. आता ही गिरनारची वारी चालूच राहणार आहे आणि अशाच काही ट्रॅव्हल ब्लॉग किंवा वेगवेगळे व्हिडिओज बघण्यासाठी आमचं चॅनल असंच बघत राहा. आम्हाला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा. जय गिरनारी, जय शिवराय, हर हर महादेव, गुरुदेव दत्त.